अमेरिकेच्या टेरिफ धोरणाचा फटका मत्स्य निर्यातीला बसतो आणि त्यामुळे या सगळ्याचा परिणाम स्थानिक बाजारातल्या दरांवर होताना दिसतोय। अमेरिकेच्या टेरिफ धोरणामुळे कोळंबी निर्यातीवर परिणाम झालाय आणि हा सगळा विषय गंभीर होत चाललाय। जगभरात लोकप्रिय असलेल्या कोकणातील माशांना टेरिफचा फटका बसलाय। विशेषतः कोळंबी उत्पादन करणाऱ्या आणि निर्यात करणाऱ्या व्यापाऱ्यांना याचा फटका सहन करावा लागतोय। टेरिफ धोरणामुळे कोळंबीच्या निर्यातीमध्ये घट झाली आहे। टेरिफमुळे कोळंबी 50% महाग झाली आहे। अमेरिकन आयातदारांनी दुसऱ्या देशांकडून स्वस्त दरात कोळंबी विकत घ्यायला सुरुवात केली आहे। व्हिएतनाम आणि इंडोनेशिया सारख्या देशांकडून अमेरिकेला स्वस्त कोळंबी मिळते। भारतातील कोळंबी निर्यातीत 40% घट झाली आहे। कोळंबीसाठी अमेरिका मोठी बाजारपेठ आहे। कोळंबी प्रक्रिया उद्योग हा भारतात लाखो लोकांना रोजगार देतो। निर्यातीतील घटीमुळे या उद्योगातील कामगारांवर विशेषतः किनारपट्टी भागातील लोकांवर परिणाम होणार आहे। कोळंबीच्या प्रक्रियेवर अवलंबून असलेले रोजगार घटण्याची भीती आता वर्तवण्यात येते। तो टेरिफ धोरण अमेरिका ने बढ़ाया है ना, वो हमारे कोलंबी पर बहुत इफेक्ट गिर रहा है, क्योंकि हम इतने वादलवाड़े में दरिया में जाते हैं, अंदर जाते हैं, कभी कभी कुछ मिलता नहीं, कभी कुछ मिलता है वो लेके आते हैं, तो हमारे को रेट नहीं मिलता, अच्छे से अच्छा रेट नहीं मिलता। अभी उधर 40% घटा है, इधर से ये माल उधर नहीं जाएगा तो इधर हमारे रेट पे बहुत तकलीफ होगा, हमारे धंधे पर बहुत इफेक्ट आएगा ना। सध्याच्या घडीला वाढीव टेरिफ निर्यातदारांनी भरायचा की त्याचा बोजा अमेरिकेतील खरेदीदारांवर टाकायचा यावरून वाद होतोय। अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाचा परिणाम भारतातील मत्स्य निर्यातीवर होतोय। याचा सर्वाधिक जास्त फटका हा कोळंबी निर्यातीवर होताना दिसून येत आहे। या टॅरिफ वॉरमुळे निर्याती ही 40% घटलेली आहे। त्यामुळे जे मार्केटमधले रेट आहे ते देखील वाढलेले आहे। आधीच वातावरणीय बदलांमुळे चिंताग्रस्त झालेला इथला कोकणातील मच्छीमार, त्यामध्ये किनारपट्टी भागातील मच्छीमार हा अधिकाधिक या टॅरिफ वॉरमुळे चिंतेत पाहायला आपल्याला मिळत येत आहे। नव्या टेरिफ धोरणामुळे निर्यात घटल्यानं स्थानिक बाजारातील दरांवर सुद्धा परिणाम होतोय। एकंदरीतच अमेरिकेच्या टेरिफ धोरणाचा भारतीय कोळंबी निर्यातीवर नकारात्मक परिणाम झालाय। याचा सामना करण्यासाठी धोरणात्मक उपाय आणि नव्या बाजारपेठा शोधण्याची आवश्यकता आहे। आधीच वातावरणीय बदलांमुळे संकटामध्ये सापडलेल्या किनारपट्टी भागातील मच्छीमार अधिकच चिंताग्रस्त होताना दिसून येतोय। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।